नमस्कार, मी सोनाली। आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला। घरच्या घरी हॉटेलसारखा स्वादिष्ट पनीर बटर मसाला अगदी सहज बनवता येतो। ही भाजी नान, रोटी, पराठा किंवा जिऱ्याच्या भातासोबत खूपच स्वादिष्ट लागते। घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच ही आवडते। यासाठी सर्वप्रथम आपण फ्रेश पनीर घेतले आहे। यानंतर आपण पनीरचे स्क्वेअर आकाराचे क्यूब करून घेतले आहेत। हे क्यूब ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर दिसायलाही आकर्षक वाटतात। आता आपण पनीर बटर मसाल्यासाठी मसाला तयार करून घेऊ। यासाठी आपण 2-3 छोटे टोमॅटो, 2 मोठे कांदे, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, 8-10 लसूणच्या पाकळ्या, थोडे जिरं आणि 8-10 किंवा 10-12 काजू घेतले तरी ओके। आता आपण मिक्सरचे भांडे घेऊया। त्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे, काजू हे सर्व साहित्य घालूया। थोडे पाणी घालून हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून पेस्ट तयार करून घेऊया। ही तयार पेस्ट आपल्या पनीर बटर मसाल्याला क्रीमी टेक्स्चर देईल। तुम्ही बघू शकता आपली छान क्रीमी पेस्ट तयार झाली आहे। आता गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये थोडे तेल आणि बटर घालूया। मी अर्धे तेल आणि अर्धे बटर वापरत आहे, त्यामुळे भाजीला छान स्वाद येतो आणि बटर जळतही नाही। गॅसची फ्लेम ही स्लो ठेवूया, कारण बटर हे लवकर जळतं। तेल आणि बटर चांगले गरम झाल्यावर आपण तयार करून ठेवलेली मसाल्याची पेस्ट कढईमध्ये घालूया। आता चमच्याच्या साहाय्याने हा मसाला सतत हलवत छान परतून घेऊया। मसाला जळणार नाही याची काळजी घ्या। मी नेहमीच सांगते, मसाला जितका चांगला परतला जाईल तितकी भाजीची चव अधिक छान होते। त्यामुळे थोडा संयम ठेवा आणि मसाला छान सोनेरी होईपर्यंत परतत राहूया। मसाला शिजेपर्यंत आपण एका बाउलमध्ये 2 स्पून लाल तिखट, 2 स्पून पनीर बटर मसाला, 1 स्पून धनिया पावडर घेऊया। त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याला छान हलवून घेऊया। आवश्यक असल्यास थोडं अजून पाणी टाकून ते हलवून घेऊया आणि हा मसाला आपल्याला आपल्या आता शिजत असलेल्या ग्रेव्हीमध्ये टाकायचा आहे। दाखवल्याप्रमाणे सगळे स्पायसेस मिक्स केलेला मसाला हा ग्रेव्हीमध्ये टाकायचा आहे आणि आवश्यक असल्यास थोडं पाणीही टाकायचं आणि छान परतून घ्यायचा। मसाला छान परतून झाला की कढईवर झाकण ठेवूया आणि तो मंद आचेवर साधारण 2-3 मिनिटं शिजू देऊया। यामुळे मसाला आणखी छान मुरतो, त्यातील कच्चेपणा निघून जातो। आणि आता 2 मिनिटे झाली की झाकण काढून बघा, मसाला छान शिजलेला दिसत आहे। त्यातून तेलही सुटायला सुरुवात झाली आहे। मसाल्यातून तेल सुटणे म्हणजे मसाला व्यवस्थित परतला आणि शिजला आहे। आता मसाला छान परतला आहे, त्यामध्ये आपण आधी स्क्वेअर शेपमध्ये कापून ठेवलेले पनीरचे क्यूब घालूया। यानंतर पनीर मसाल्यात अगदी हलक्या हाताने मिसळून घेऊया। पनीर खूप मऊ सॉफ्ट असल्यामुळे जोरात हलवू नका, नाहीतर पनीरचे तुकडे तुटतील। आता पनीर मसाल्यामध्ये छान मुरलं आहे। पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवून 2 मिनिटे मंद आचेवर शिजू देऊया। त्यामुळे मसाल्याची चव पनीरमध्ये छान मुरते आणि स्वादिष्ट पनीर बटर मसाला तयार होतो। तर अशी सोपी आणि चविष्ट पनीर बटर मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।